नमस्कार. मी सचिन कसबे. तर आज आलोय मी बीडला. अ, शिंदे फॅमिली यांच्या घरी. तर हे आहेत संभाजी शिंदे, बिझनेसमॅन आहेत. आणि हा त्यांचा मुलगा अजिंक्य, प्रिया आणि अस्मिता. या चौघांचे आपण फिंगरप्रिंट काल घेतले होते. त्यानुसार त्यांचं रिपोर्ट काढले आणि आज त्यांची काउन्सिलिंग पूर्ण झाली. तर आपण यांच्याकडून जाणून घेणार आहेत की यांना ओव्हरऑल रिपोर्ट कसे वाटले, काउन्सिलिंग कशी वाटली, यांचा फीडबॅक काय. तर सगळ्यात आधी आपण विचारूया प्रियांका. प्रिया आहे प्रियांका, तिच्याकडून समजून घेऊ की तिला कसं वाटलं. प्रियांका. काल आमचं फिंगरप्रिंट घेतले आणि आज काउन्सिलिंग झाली. त्याच्यातून बऱ्याच गोष्टी समजल्या, कोणत्या वीक पॉइंट आहे, कोणते प्लस पॉइंट आहे. मग त्याच्यातनं समजलं की वीक पॉइंट माझं म्हणजे व्हर्बल कम्युनिकेशन खूप गरजेची आहे माझ्यासाठी, ते सुधारावी लागेल. आणि अजून स्वतःसाठी सेल्फ केअर पण खूप गरजेची आहे, हे पण समजलं मला त्यातून. त्याच्यामुळं आता त्या गोष्टी काउन्सिलिंगमुळे मला पुढं सुधारता येईल, ह्या गोष्टी पण समजल्या गेल्या. तुम्ही काय करता प्रियांका? मी आता सध्या बँकिंग सेक्टरमध्ये. हां. आणि रिपोर्टची अॅक्युरेसी कशी वाटली तुम्हाला? म्हटलं म्हणजे खूप चांगली वाटली, की बऱ्याच गोष्टी म्हणजे सिमिलर आहेत, ह्या पण समजल्या मला. पर्सेंटेज मध्ये सांगायचं झालं तर किती टक्के ऍक्युरेट होता? 100 पैकी 95 वगैरे. 95. हां. तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं भेटली हो, बऱ्यापैकी? हो. भेटलं. संभ्रम दूर झाले? हो. Thank you. ठीक आहे. थँक यू. तुमचं नाव सांगा आणि माझं नाव अस्मिता शिंदे आहे. मी सध्या बी.टेक थर्ड इयर इंजिनिअरिंग करते. काल आमच्या फिंगरप्रिंट्स घेतलेल्या होत्या आणि आज त्याचे रिपोर्ट्स आले. तर आम्हाला सचिन सरांनी काउन्सिलिंग केली. त्या काउन्सिलिंगमध्ये मला माझे बरेचसे वीक पॉईंट्स, मला माझे प्लस पॉईंट्स, माझ्या स्ट्रेंथ्स कळल्या. माझे कुठले हिडन टॅलेंट्स आहेत, माझा काय पॅशन आहे, मी कुठल्या सेक्टरमध्ये जायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची मला जाणीव झाली. त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी न सांगता सुद्धा मला सांगितल्या गेल्या, की त्या बरोबर आहेत. सो रिपोर्टची ॲक्युरसी खूप चांगली आहे. 100 पैकी 95 अबोव्ह मी सांगेल. बऱ्याचशा गोष्टी ज्या मला माहिती नाहीये, पण त्या सांगितल्यात तर त्या बरोबर असतील असं कन्झ्युम करून मी चलते आणि मी ह्या गोष्टीमुळे खूप इम्प्रोवाइज करू शकते असं मला वाटतं. माझं नाव अजिंक्य शिंदे. जसं की काल ब्रेन मॅपिंगचे टेस्ट झाल्यानंतर फिंगरप्रिंटचे टेस्ट नंतर आज त्याचे रिझल्ट्स आले. तर रिझल्ट्स फार पॉझिटिव्ह होते. ॲक्युरेसी खूप छान होती. 90च्या अबाव ॲक्युरेसी रिपोर्ट्स मिळाले. त्या रिपोर्ट्समध्ये सगळ्या गोष्टी बऱ्याच सिमिलर निघाल्या आणि सिमिलर रिपोर्ट्स निघाल्यानंतर कुठल्या आपल्यामध्ये स्किल्स आहेत किंवा कुठल्या आपल्याला पॉईंट्स आपल्यामध्ये डेव्हलप करायला हवेत, त्या पॉईंट्सची आम्हाला माहिती मिळाली. आणि खूप छान वाटलं ते रिपोर्ट्स आल्यानंतर की की बाबा एवढं सगळं सिमिलर पण दाखवलं रिपोर्ट्समध्ये आणि कुठल्या स्किल्स डेव्हलप करायला पाहिजेत आणि कुठल्या नाही हे सांगितलं गेलं. त्याच्यामुळं छान आहे. ब्रेन टेस्ट मॅपिंग छान आहे. सरांनी काउन्सिलिंग पण फार छान घेतली आणि काउन्सिलिंग नंतर बराचसा फायदा झाला त्या गोष्टीचा. तर तुम्ही पण करा. अच्छा अजिंक्य, मला हे सांग की हा जो रिपोर्ट आणि जे एक्सप्लेन केलं, काउन्सिलिंग जी झाली आणि जे डूज डॉन्ट्स जे सांगितलेत, जे इम्प्लिमेंट करायचं आपल्याला, तर ते तू करणार का? हो सर, 100% करणार ना. मला ते ऐकल्यानंतर फार बरोबर वाटलं ते आणि त्याच्यानंतर त्या स्किल्स तुम्ही जे सांगितलं, जशी तुम्ही काउन्सिलिंग घेतली त्या हिशोबाने नक्कीच मी प्रयत्न करेल त्या गोष्टी इम्प्रूव्ह करायचा. त्याचा फायदा झाला असं वाटतंय? होईल फायदा? फायदाच झाला त्याचा. नाव सांगा आणि मी संभाजी शिंदे, राहणार बीड. सचिनजी आमच्याकडे आज आले, त्याबद्दल त्यांचं आम्ही पहिल्यांदा बीड नगरी स्वागत करतो. DMIT टेस्ट म्हणजे एक जनरली भविष्य सांगणारी टेस्ट नसून ती टेस्ट सायंटिफिकरित्या फिंगरप्रिंट घेऊन तुम्हाला ॲक्युरेट तुमच्या ब्रेन मॅपिंग होऊन तुमच्या पर्सनॅलिटीचं ॲनालिसिस करणारी ही टेस्ट आहे. त्यामुळं मी त्याला ऑथेंटिक टेस्ट मानून या सगळ्या माझ्या घरातल्या तिन्ही मुलांची टेस्ट मी आज करून घेतलेली आहे माझ्यासहित. आणि त्यामुळं आज मला एक माझ्या मुलांचं करिअर, त्यांचं भविष्य, त्यांचे लग्न, त्यांचं भविष्यातलं करिअर कोणतं चॉईस केलं पाहिजे, लाईफ पार्टनर तो कसा निवडला पाहिजे, त्यानंतर भविष्यामध्ये त्यांना योग्य दिशेने जाण्यासाठी एक योग्य पाऊल म्हणून टाकण्यासाठी ही आजची टेस्ट मला फार अनमोल वाटली. आणि त्या दृष्टीने आज माझ्या मुलांना
त्याचा खूप योग्य फायदा झालेला आहे. तुम्ही इतर पालकांना किंवा इतर लोकांना तुम्ही काय भाषण द्याल? इतर पालकांना सर्वांना मी सांगू इच्छितो की प्रत्येकाने आपल्या मुलांचं करिअर चॉईस करण्याच्या आधी आवर्जून ही टेस्ट पहिल्यांदा करून घ्यायला हवी. आपल्या मुलांचं लग्न करायचं असेल, त्यांना करिअरला कोणत्या चॉईस करायचं असेल, तर त्यांचं ध्येय धोरण ठरवण्याच्या आधी ही टेस्ट त्यांनी आवर्जून करण्यात यावी. ही काय फार महागडी टेस्ट पण नाहीये. प्रत्येक कुटुंबाने करून घ्यावी अशी टेस्ट आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही जर टेस्ट केली तर नक्कीच आपल्या मुलांचं भविष्य घडण्यासाठी, त्यांचं करिअर निवडण्यासाठी, त्यांचं ध्येय धोरण ठरवण्यासाठी अतिशय उपयुक्त असणारी ही टेस्ट आहे. धन्यवाद शिंदे सर. तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून तुम्ही ह्या टेस्टचं महत्त्व समजून घेतलं आणि सगळ्या मुलांची तर केलीच, शिवाय तुम्ही स्वतःची पण केली आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या या व्हॅल्युएबल फीडबॅकसाठी पण धन्यवाद. ऑल द बेस्ट.